नमस्कार. आज सक्षमा व्हेंडर्सच्या इंटरव्ह्यू मध्ये आपण भेटणार आहोत आपले गार्डन एक्सपर्ट स्नेहल फडणीस यांना. घरामध्ये बाग म्हटली की खूप आपल्याला उत्साह चढतो आणि घरामधल्या बागा म्हटल्यावर बाहेरच्या बागांसारखं म्हणजे आउटडोअर गार्डन सारखं आपण इनडोअर गार्डन नाही करू शकत. आपल्या बागा जनरली बाल्कनी वगैरे अशा असतात किंवा बऱ्याच वेळेला आपण इनडोअर प्लांट्स ठेवतो. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा आपली पॉट्स स्वतःच सुंदर डेकोरेटिव्ह असतात तेव्हा ते गार्डनिंग करायला पण खूप मज्जा येते. आणि अशी सुंदर पॉट्सचं कलेक्शन घेऊन सक्षमामध्ये आलेले आहेत म्हणजे आमच्या सक्षमाच्याच व्हेंडर स्नेहल फडणीस. स्नेहल, वेलकम टू अवर प्लॅटफॉर्म. हॅलो एव्हरीवन, मी स्नेहल फडणीस फ्रॉम कोल्हापूर. तर माझ्या व्हेंचरचं नाव आहे नेचर गार्निश आणि माझी टॅगलाईन आहे इट्स द टाइम टू ग्रो युअर ड्रीम्स. तर नेचर गार्निश ह्याच्यामध्ये माझं कलेक्शन असं आहे की सगळ्या प्रकारचे डिझायनर प्लांटर्स म्हटलं की पहिल्यांदा पटकन काही लोकांना प्लांटर्स म्हणजे काय आणि त्यातून डिझायनर. तर येस, तर ह्याच्यावरती आमचं सोल्युशन आहे की बियॉन्ड समथिंग दॅन मातीच्या कुंड्या आम्ही काहीतरी वेगळं कलेक्शन तुमच्या सुंदर प्लांट्स साठी एक सुंदर घर आपण थोडक्यात म्हणू शकतो. करेक्ट. आणि तुझं कलेक्शन पाहतोय आपण, तुझ्या पाठीमागे असलेलंही पाहतोय, ते खरंच नेहमीच्या बोरिंग कुंड्यांपेक्षा हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आम्ही लोक नेहमीच्या बोरिंग प्लास्टिकच्या किंवा मातीच्या कुंड्यांना इंटरेस्टिंग वाटण्याकरता मग त्याला वरती काहीतरी पेंटिंग करा वगैरे असले उद्योग करतो. पण तरीही तो प्रोफेशनल लुक येऊ शकत नाही. वेरएज हे खूपच वेगळं आणि खूप सुंदर आहे कलेक्शन. तर मला एक सांग की ह्या बिझनेस मध्ये तू कधी याची सुरुवात तू कधी आणि कशी केलीस आणि याच्या आधी काय करत होतीस? नेचर गार्निशची सुरुवात 1 वर्षा पाठीमागे झालेली आहे. इट्स अ न्यू व्हेंचर स्टार्टेड आणि राईट नाऊ आय एम अ न्यू एंटरप्रिनर म्हणा किंवा स्मॉल एक सुरुवात मी आता केलेली आहे. आणि याच्या अगोदर म्हणाल तर आय एम अ MBA HR आणि मी HR मध्ये जॉब करत होते. बॉर्न अँड बॉटम मी जसं पहिल्यांदाच म्हणाले कोल्हापूर असल्यामुळे सासरही इथलंच, माहेरही इथलंच आहे. तर लग्नानंतर मुलगी छोटी वगैरे म्हणून जॉब थोडे दिवस स्विच केला होता. सो मिस्टरांचं असं म्हणणं होतं की वर्क ऍज अ फ्रीलान्स, की तुला स्वतःसाठी तू काम कर, काहीही कर, खरं तुझ्या स्वतःसाठी कर. आणि आई माझी जी आहे, आय एम अ सिंगल पॅरेंट चाइल्ड. माझ्या आईचं असं हे होतं की ती वर्किंग वुमन आहे. सो तिचं एकच मोठं होतं की तू घरी बसू नकोस, तू शिक्षण घेतलेलं आहेस तर काही ना काही करायला हवंस. त्यामुळे मग विचार सुरू होता की काय करूया. जॉब मध्ये बरेच वर्ष आपण ब्रेक घेतलाय तर काय करता येईल. सो दिस इज द सोल्युशन ऑफ ऑल माय क्वेश्चन्स की मी विचार करून ह्या बिझनेस मध्ये उतरले. बिझनेस करताना सुद्धा डोक्यात फक्त पॉइंट एकच होता की मला काहीतरी युनिक सुरू करायचं आहे की जे थोडंसं अनकॉमन असेल. सेट व्हायला वेळ लागू दे, बट येस, जो सेट होईल तो वरच्या ह्याच्यावरती असू दे. की आता जसं मी म्हणतेय माय ड्रीम की डिझायनर प्लांटर्स म्हटलं की शक्यतो नेचर गार्निशचं नाव येऊ दे, असं माझा थोडासा हे आहे, हेतू म्हणा किंवा स्वप्न म्हणूया आपण त्याला. नक्कीच नक्कीच. आणि तुझं कलेक्शन पण इतकं सुंदर आहे की युअर ड्रीम इज गोना कम ट्रू व्हेरी सून. थँक्यू सो मच. आणि आमच्या तर शुभेच्छा आहेत की फक्त कोल्हापुरात नाही राहायचं, नेचर गार्निश हे जगभरात पोहोचलं पाहिजे. तुझं बेस भले राहू दे कोल्हापूर. म्हणूनच सक्षमा जॉईन केलंय मी. एक्झॅक्टली. येस, कारण सक्षमाच्या थ्रू तर नक्कीच तुला जगभरामध्ये ऑर्डर मला ती खात्री आहे तशी की सक्षमा थ्रू आय विल ग्रो माय बिझनेस ऑन अ टॉप लेवल.
ऍब्सोल्युटली, प्रश्नच नाही. बरं, मला आणखीन एक गोष्ट अशी सांग की आता ना एक तर आता सध्याचा म्हणजे पावसाळा चालू आहे. हो. पावसाळा हा लोकांचा गार्डनिंगचा सीझन असतो. तर बरोबर. तुझ्या बिझनेस मध्ये अशा प्रकाराने गार्डनिंगच्या सीझन मध्ये जास्त बिझनेस आहे किंवा गार्डनिंगचा सीझन नसताना बिझनेस लॅक होतो वगैरे असल्या काही भानगडी होतात का? नाही, आता तरी टच वूड की माझा 1 इयर स्टार्ट आहे. तर ओन्ली फक्त येस, नो डाऊट की एखादा लेवल अप होतो थोडासा सीझन वाईज जो आपण बिझनेस म्हणतो. पण लॅक थोडा नक्कीच नाही होत, कारण आजकाल थोडासा लोकांचा विचारही बदलला जातोय. आणि ओन्ली आपण फक्त की मोठे मोठे प्लांट्स लावतोय किंवा फक्त पावसाळ्यात लावतोय असं थोडंसं होत नाही. कल लोकांचा थोडा बदलला जातोय की सक्युलेंट्स असतील, इंडोर्स असतील, तर अधूनमधूनही आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तसा, किंवा काय की बियॉन्ड समथिंग की एक आपल्याला कोणाला तरी गिफ्टिंग द्यायचं आहे, हाऊस वॉर्मिंग साठी आहे, किंवा काही घर सजावटीसाठी म्हणून सुद्धा आपल्याला जर काही करायचं आहे, तर डेफिनेटली लोकांचा ऑप्शन असा होतोय की वी शुड ट्राय लाईक दिस ऑप्शन्स ऑल्सो, की हे हाऊस वॉर्मिंग किंवा इतरांना जसं एक थोडक्यात मी दाखवते एक कलेक्शन छोटंसं. इट इज अ क्यूट स्मॉल रेझिन प्लांटर, की ह्याच्यावरती नट शेलचा शेप आहे आणि एक छोटी स्क्विरल बसलेली दिसेल. सो याच्यामध्ये आपण सक्युलेंट लावू शकतो. आणि येस, डेफिनेटली की हे असंच ऍज इट इज जरी तुम्ही गिफ्ट कोणाला जरी दिलं तरी ते ऍज अ एक होम डेकोरच्या अंडर सुद्धा आपण ह्याचा यूज डेफिनेटली करू शकतो. त्यामुळे ह्याची चॉईस फार लोकांना राहत नाही. ज्यांना आपण देणार आहोत त्यांना ते डेफिनेटली आवडतं. त्यामुळे असं स्लॅक नाही झालेला की फक्त रेनी सीझनला चाललाय म्हणून. पण अशा पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा की आज कोणाच्या तरी काहीतरी कार्यक्रम आहे, किंवा इव्हन मी आता झालंय की माझा अनुभव आला, एक्सपिरियन्स, की मी 2-3 गेल्या दिवाळीमध्ये असे क्लायंट्स केलेत की जेव्हा लग्नाचा सीझन होता, सो साड्यांच्या पेक्षा आम्हाला हे प्लांटर्सचा ऑप्शन खूप बेस्ट वाटतोय आणि तुम्ही आम्हाला बल्कमध्ये प्लांटर्स एवढ्या एवढ्या नंबरचे आम्हाला तुम्ही प्रोव्हाइड करा. विदाउट प्लांट्स नसले तरी चालतील म्हणाले, पण आम्हाला साडीच्या पेक्षा बेटर ऑप्शन आहे हा, की साड्यांमध्ये परत चॉईस राहतो, मग हाच कलर आवडला, तो नाही आवडला, असं त्या क्लायंटचं रिॲक्शन होती की कोण नंतर त्यांच्या कटकटी ऐकणार की असलीच साडी, तसलाच ड्रेस, हेच केलं. सो इट इज व्हेरी बेस्ट ऑप्शन आणि आम्हाला हे पाहिजेच असं म्हणून त्यांनी अगदी लग्न सीझनला सुद्धा माझा खूप चांगला बिझनेस हे झाला, की ऍज अ गिफ्टिंग पर्पजला सुद्धा आपण ह्याचा बल्क परचेस मध्ये सुद्धा विचार लोक भरपूर जण करतायत. सुंदर. मग आता त्या पद्धतीने दिवाळीच जेव्हा लोक मिठाया देतात त्याच्या ऐवजी दिवाळी गिफ्टिंग करतात, तुझं काही असे प्लॅन्स आहेत का की दिवाळी गिफ्टिंग साठी कॉर्पोरेट लोकांनी तुझे प्लांटर्स विकत घेऊन करावेत, याच्या संदर्भात यू आर कमिंग अप विथ सम ऑप्शन्स अँड ऑफर्स? येस, डेफिनेटली की कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा, कारण आता हा जसं मी मगाशी प्लांटर दाखवला, वी कांट गिफ्ट इन अ कॉर्पोरेट लेवल्स किंवा बल्क जेव्हा आपल्याला द्यायचं आहे. येस, की आपण एखाद्या ऑफिस साठी वगैरे म्हणा, किंवा आता जसे मी रेझिन प्लांटर्सचं एक एक्झाम्पल दाखवते. हे गर्ल आणि बॉय आहेत छोटेसे, सक्युलेंट साठीच आहे. तर अशा टाईप मध्ये आपल्याला अॅनिमल प्लांटर्स असतील, गर्ल बॉय प्लांटर्स असतील, किंवा सिरामिक मधले शक्यतो प्लेन ह्याच्यावरचे पॉट्स किंवा असे काही मॅग्नेटिक पॉट्स वगैरे पण माझ्याकडे अवेलेबल आहेत, की हे जे आपण एनी आयर्न बॅकग्राऊंडला किंवा फ्रीजला आपण हे स्टिक करू शकतो. सो अशा टाइप्स मध्ये आपण काही कॉम्बोज करून किंवा काही ऑफर्स करून दिवाळीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण नक्कीच त्याचा हे करणार आहे की आपण कॉर्पोरेट गिफ्टिंगला देऊ शकतो. ओके. तुझ्या इव्हन मागे जी सायकल दिसते, येस, इट इज अ मेटल सायकल. ही सुद्धा आपण गिफ्टिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ऑफिस युजला किंवा ह्याला अतिशय बेस्ट ऑप्शन राहतो. दिसताना खूप क्यूट दिसते आणि ह्याच्यावरती आपण कोट करून घेतलेला आहे. सो जो बायकांचा सगळ्यांचा आवडीचा विषय स्वच्छता, क्लिनिंग जो असतो, तो ह्याच्यामध्ये कुठेही येत नाही, की आपण एक जस्ट ह्याच्यावरती वाईट फिरवला की इट इज अ क्लीन प्लांटर तुमच्याकडे अवेलेबल. पण ह्याच्यात माती घालून प्लांटिंग करणं शक्य लागत नाही.
सॉरी, याच्यात माती घालून प्लांटिंग करणं शक्य आहे? ह्याला फक्त नाही होत, कारण ह्याला त्यांनी होल नाही दिलेला आहे खाली. त्यामुळे आपल्याला दुसरे जे छोटे पोर पॉट्स येतात किंवा जे लहान ह्याच्यामध्ये आपण मातीच्या ज्या अगदी छोट्या छोट्या सक्युलेंटचे जे रेडी ऍज इट इज पॉट्स असतात ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. हा, ओके. हा, म्हणजे याचा उपयोग काय होतो की हे तुम्ही ऍज इट इज ठेवू शकता वापरायला तुमच्या हॉलमध्ये म्हणा किंवा कुठेही. आणि हे ज्या वेळेला रिप्लेसेबल्स असतील आपण प्लांट्स ह्याच्यामधले चेंज करून लावू शकतो आलटून पालटून. दॅट्स अमेझिंग. हा, हा एक खूप छान आहे. आणि इव्हन अदरवाइज आय थिंक people can use that even as pencil holders, pen holders and stuff like that. yes, definitely. You can use it as a multiple. ऑफिस टेबल वरती मल्टिपल ऑब्जेक्ट होल्डर म्हणून Yes, yes, ते राहू definitely. शकते Multiple त्याच्यात. object holders म्हणून पण त्याचा आपण वापर करू शकतो. Yeah. So that is really a pretty thing. खूप सुंदर हा प्रकार आहे. आणि मला एक आवडेल ऐकायला, कारण पुष्कळ लोकांनी पुष्कळ ह्या गोष्टी घेतलेल्या असतील आणि त्याच्याबद्दलचे त्यांचे फीडबॅक्स असतील, टेस्टिमोनियल्स असतील. Yes, definitely. टेस्टिमोनियल्स तर आहेत, बरेच आहेत. आणि खूप बरं वाटतं की ते टेस्टिमोनियल्स आले की लोकांच्याकडून असं आहे की काहींनी त्याच्यामध्ये प्लांट्स लावलेले फोटोज मला शेअर केलेले आहेत, किंवा ज्यांना गिफ्ट दिलंय त्यांनी असं की अरे हे कुठून घेतलंय आणि वी वॉन्ट टू गो अँड विजिट दॅट शॉप, असे सुद्धा बऱ्याच जणांचे हे येतात. इव्हन माझे महाराष्ट्राच्या बाहेर खूप पार्सल्स गेलेले आहेत. पुणे मुंबई तर जातात, पण गोवा, कर्नाटक, बेळगाव, इव्हन इकडे एमपी ला वगैरे सुद्धा आपण हे सेफली प्लांटर्स, माझे सगळे अगदी सिरॅमिक प्लांटर्स सुद्धा आपण पोहोचवलेले आहेत. आणि खूप जणांचे फीडबॅक्स येतात की इट इज अ व्हेरी युनिक कलेक्शन आणि क्वालिटी अतिशय उत्तम आहे तुमच्या प्रोडक्ट्सची. आणि कायम आम्ही रेकमेंड करू नेचर गार्निश फॉर अ डिझायनर प्लांटर्स, असे बऱ्याच जणांचे रिव्ह्यूज येतात. सगळ्यात एकच सांगायचं म्हणजे मला सगळ्यात आवडता आतापर्यंतचा माझा रिव्ह्यू की माझी एक स्पेशालिटी आहे की DIY किट ऑफ मिनिएचर्स. तो मी नंतर भाग तुम्हाला दाखवेनच, किंवा बोलता बोलता रादर मी तुम्हाला दाखवू शकते. मी माझा कॅमेरा फ्लिप करू. या प्लीज. येस, हे इथे तुम्हाला मिनिएचर मी केलेला दिसेल सिरॅमिक गोड मध्ये. हा, तर ही आपण बीच थीम केलेली आहे ह्याच्यामध्ये. आणि असे आपण n नंबर ऑफ थीम्स करू शकतो. आणि हा जो कन्सेप्ट आहे की बरेच जण करून देतात, नाही असं नाही, पण ते स्वतः बनवून देतात की मला तुमचे चॉईस सांगा आणि ते आपण करून देऊया, अशा पद्धतीनं लोकांचा कल असतो. पण मी शक्यतो प्रिफर करते की तुम्ही माझ्याकडनं किट्स घेऊन जावा आणि तुमचं तुम्ही स्वतः बनवा. बिकॉज जो स्वनिर्मितीचा जो आनंद आहे इट्स नेव्हर कम विथ एनी अदर थिंग्स. आणि असे प्लांटर्सचं किट माझ्याकडून लॉकडाऊन मध्ये खूप गेले की पॅरेंट्सनी अगदी आवर्जून सांगितलं की आमच्या मुलांचा वेळ जाण्यासाठीचं इट इज अ व्हेरी बेस्ट ऑप्शन आणि आम्हाला असे वेगवेगळ्या थीम्सचे कलेक्शन पाहिजे आहेत. आणि एक गोव्याचे माझे क्लायंट आहेत की ते काही कारणास्तव कोल्हापूरला आले होते आणि त्यांची अगदी छोटी 5-6 वर्षाची मुलगी होती. त्यांनी एक अर्धा तास मला म्हणाले की मॅडम तिला इथं राहू दे आणि ती जे काही सिलेक्ट करतेय ते तिथं तिला बघून चूज करू दे. सो आय वॉज क्वाईट सरप्राईज की 5-6 वर्षाच्या मुलीला त्यांनी इतका चॉईस दिला की तू सिलेक्ट कर ऍज यू विश म्हणून. आणि तिनं काय 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 त्याच्यातले माझ्या सगळ्या कलेक्शन मधले थोडे मिनिएचरचे टॉईज वगैरे घेतले आणि गेल्यानंतर तिने मला आवर्जून त्याचे फोटोज शेअर केले की तिथे येस की मी हे माझ्या ह्यानं डोक्याने ते बनवलेलं आहे. अँड पॅरेंट्स वॉज व्हेरी हॅपी की आम्हाला माहित नव्हतं म्हणले की आमच्या मुलीच्या आतमध्ये इतकी क्रिएटिव्हिटी आहे की जी तुमच्या DIY कन्सेप्ट मुळे आज बाहेर आली. आणि आम्ही अजिबात म्हणले तिला मदत केली नव्हती आणि तिचं तिने स्वतःच्या डोक्याने स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून ते युज केलंय. सो वी थिंक की इट इज वन ऑफ द बेस्ट थिंग. आमच्या घरातली एखादी ती वस्तू आहे की जी आमच्या मुलीने स्वतः बनवलेली आहे. खूप छान. सो असे पण खूप छान पॉझिटिव्ह रिव्ह्यू. आणि ही अशी थीम्स तुझ्याकडे अवेलेबल आहेत? हो, अशा वेगवेगळ्या थीम्स माझ्याकडे अवेलेबल आहेत
की जसे आपण फेरी हाऊस म्हणू शकतो, की फेरीज थ्रू आपण बनवू शकतो, हा, किंवा जसं आता मी मगाशीच दाखवला एक छोटासा हार्टचा पॉट आहे हा, आणि ह्याच्यामध्ये एक क्यूट डान्सिंग कपल तुम्हाला दिसेल. हा, तर हा. अॅनिव्हर्सरी गिफ्ट साठी किंवा व्हॅलेंटाईनच्या वेळेला हो. असे माझे बरेचसे कॉम्बोज गेलेले आहेत हा, हा. थ्रू जस्ट अ टोकन ऑफ लव्ह रिप्रेझेंट करण्यासाठी. राईट. आपण इथेही असं बघू शकतो की हा टेरारियमचा पॉट आहे हा. की ज्याच्यामध्ये आपण कलरफुल पेबल्स आणि असं काही बुद्धाचा एक स्टॅच्यू ठेवून वगैरे सुद्धा आपण असे हे डेकोरेट करू छान शकतो. आहे. असे आपण वेगवेगळ्या थीम वाईज भरपूर आपण करू शकतो. हे थीम्स जेव्हा अशा पद्धतीचे हा जेव्हा कोल्हापुराच्या बाहेर तुला पाठवायची हा वेळ येते तेव्हा तू हा कसं ते पाठवते? ह्याचं पॅकिंग आपण खूप छान पद्धतीने करतो. आता इथंच एक जस्ट एक्झाम्पल दाखवते मी. हे फेरी हाऊस केलेलं आहे थीम, की हे कप प्लांटर घेतलाय आपण आणि त्याच्यामध्ये असे कलरफुल पेबल्स आणि एक फेरी बसवून आपण हा फेरी हाऊसची थीम केलेली आहे इथे. तर हे ज्या वेळेला लोक जेव्हा क्लायंटला पाहिजे असतं तेव्हा क्लायंट माझ्याशी व्हॉट्सअप वरती कॉन्टॅक्ट करतात. त्यांना मी वेगवेगळ्या थीम्सचे पिक्चर्स पाठवते किंवा काही वेळेला क्लायंट व्हिडिओ कॉल सुद्धा करतात, की जसं मी आता कॅमेरा फ्लिप करून दाखवतेय, मी त्यांना चूज करायला सांगते, ऑप्शन्स देते आणि मग आपण उत्तम प्रकारे त्याचं पॅकिंग करतो, की आतून आधी एकदा पहिल्यांदा पेपर येईल, त्याच्यानंतर बबल रॅप येतो आणि मग त्याच्यावरती आपण जो प्लास्टिक मोठ्या ह्याचा जो सेलो टेप येतो त्यांना अगदी आपण टाईट पॅकिंग करून जो कार्टन माझा येतो त्याला आपण चारी बाजूंनी थर्माकोल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे की जे शेक जरी झाला तरी तो प्लांटर फुटू नये म्हणून आपण त्याची बऱ्यापैकी काळजी घेऊन पॅकिंग करतो. फंटॅस्टिक. म्हणजे अशा पद्धतीमध्ये नुसतं कोल्हापुराच्या बाहेर महाराष्ट्रात किंवा इंडियात नव्हे तर इंडियाच्या बाहेर जरी प्लांटर्स जायचे म्हटले तरीही ते अत्यंत सुरक्षित जाऊ शकतील. Am I right? येस, राईट. कारण आणि आता ते माझे इथले लोकल एक जण आहेत ज्यांच्याशी माझा कुरिअर टायअप आहे. हा. वरद एंटरप्राइजेस म्हणून इथले कुरिअरवाले आहेत. सो टचवूड की मी माझ्या आतापर्यंतचे जेवढे गेलेले प्लांटर्स आहेत ते सेफफुली पोहोचलेले आहेत. आता इंडियाच्या बाहेर सक्षमा थ्रू जातीलच, Right. पण टिल इंडिया, ऑल ओव्हर इंडिया आता जे कुठे जात आहेत आणि तरी आपण सेफली तुमच्याच कुरिअरवाल्यांना वरदच्याशीच आपण लवकरच टायअप करतोय सक्षमाचा. अगदी For अगदी courier. डेफिनेटली फॉर कुरिअर इट इज अ बेस्ट ऑप्शन Yes. ऍक्च्युली आय थिंक. कारण माझ्या ह्याच्यामध्ये खूप हे राहतो की कारण काय होतं एकतर क्लायंट इज व्हेरी मच एक्साइटेड फॉर द प्लांटर्स की कधी एकदा पार्सल येत आहे आय एम ओपनिंग दॅट प्लांटर्स हे बॉक्स आणि त्यातून जर चुकून मग ब्रेक झालं काही झालं तर तो जो डिसमूड होतो क्लायंटचा. सो इट इज नॉट, आम्हाला नो डाऊट की बेअर तर तो करावाच लागतो की दुसरं प्लांटर पाठवणे किंवा काय आपण अशा गोष्टी ह्या होतात. ज्या अंडर नॉर्म्स जे काही असतील की त्यांनी व्हिडिओज अर्थात आम्हाला शेअर करायला पाहिजेत वगैरे, पण ती जी एक्साइटमेंट क्लायंटची असते ती शक्यतो डिसमूड न करून देण्याचा मी ऍज अ एक सप्लायर म्हणून आणि ते ऍज अ एक कुरिअर मेंबर म्हणून खूप काळजी घेतोय आता तरी. खूप महत्वाचा विषय येतो. अगदी तर अगदी. दुसरा एक महत्वाचा विषय येतो कॉस्टिंगचा, प्राइसिंग. हा की बऱ्याच वेळेला मिडल क्लास मंडळींचं असं मत असतं की डिझायनर प्लांटर्स हे खूप कॉस्टली असतात. हे त्यांचं टिपिकल कॉन्व्हर्सेशन असतं. वेअर ॲज आय डोंट नो, पण म्हणजे मला स्वतःला असं नाही वाटत. पण शेवटी हौसेला मोल नसतं हे पण तेवढंच महत्वाचं असतं. पण डिझायनर प्लांट्स हे कॉस्टली असतात प्लांटर्स आणि त्याच्यामुळे ओनली हायर मिडल क्लास और हायर क्लास पीपल कॅन अफोर्ड अँड नॉट द ऑर्डिनरी पर्सन, हे जे लोकांचं म्हणणं असतं याच्यावर तुझं काय कमेंट्स आहेत? आय वुड लाईक टू हिअर दॅट. येस, डेफिनेटली होतो. बऱ्याचदा लोकांचा तसा व्ह्यू राहतो की अरे डिझायनर प्लांटर्स किंवा एखाद्या सिरामिकचा पॉट, एक सपोज आपण ऑर्चिडचं उदाहरण आपण प्लांट घेऊया
की त्याच्यामध्ये जर समजा आला की आपला ऑर्चिडचा प्लांट लावण्यासाठी अरे मी सिरामिक जर पॉट घ्यायला गेलो तर मला कॉस्टिंग वाढेल, त्यापेक्षा मी मातीचाच लावेन, अशा काही लोकांचे व्ह्यूज असतात नो डाऊट. बट आय थिंक जसं तुम्ही म्हणालात की हौसेला मोल नाही. एक मी सजेस्ट करेन की समजा तुम्हाला असं वाटतं की कॉस्टिंग वाईज आहे तर आपली रेंज अशी खूप काही हाय नाहीये की अगदी स्टार्टिंग माझ्याकडे प्लांटर्सची जी रेंज आहे ती 200-250 पासून आपली सुरुवात होते आणि मग एन नंबर ऑफ टिल 14-15,000 पर्यंतच माझ्याकडे कलेक्शन आहे. त्याबद्दल पण मी बोलेन जे 14,000चं असं कुठलं कलेक्शन आहे वगैरे. तर पण असा हे आहे की इतकं नाही तुम्हाला कॉस्टिंगचं हे राहू शकत. आणि सिरॅमिकची एक डिझायनर कुंडी आपण आता जर घेतली आणि त्याच्या आत समजा जसं मी मगाशी पण म्हणाले की छोट्या समजा तुमच्या इंडोरच्या 1-2-3 मातीच्या कुंड्या आहेत आणि तुम्हाला ते हॉलमध्ये ठेवायचं आहे तर तुम्ही तसा ऑप्शन करू शकता की परमनंटली मी एक डिझायनर सिरॅमिकची कुंडी घेतलेली आहे. जर मला ह्या गोष्टींसाठी की जे वेस्ट ऑफ मनी जर मला वाटतंय आणि मला नाही खर्च करायचे जास्ती त्याच्यावरती तर तुम्ही एकच घेऊन ठेवा आणि तुमच्या ज्या 2-3 कुंड्या ज्या इंडोर प्लांट्स किंवा जे तुमचे फुलांची झाडं असतील वेगळी अशी जर कुठली तुम्ही प्लांटचं कलेक्शन जर केलं असेल तर ते कुंड्या तुम्ही त्याच्यामध्ये ठेवून तुम्ही चेंज करू शकता. सो तुम्हाला तोही एक ऑप्शन राहू शकतो बेटर वे. पण येस की मी परत तेच सांगेन की रेंज अगदी 250-300 पासून सुरू असल्या कारणाने असं कोणाला अफोर्डेबल होत नाही असं नाहीये. एनीवन कॅन बाय आणि एनीवन कॅन हॅव देअर हाऊस विथ दीज डिझायनर प्लांटर्स. कारण आपण अगदी साधं उदाहरण जर कुणाला साडी किंवा काय आपल्याला गिफ्ट करायचं असेल तर कमीत कमी आपल्याला 400-500 रुपये घालावे लागतातच. नक्कीच. हा आणि मग अर्थात तो क्लायंटचा चॉईस आहे. मी असं कोणाला हे नाही करणार की तुम्ही असं काही देऊ नका. बट येस की वी आर हॅव्हिंग समथिंग ऑप्शन डिफरंट दॅन दॅट की तुम्ही अगदी त्याच 300-400च्या रेंज मध्ये अशी एखादी वस्तू तुम्ही गिफ्ट करू शकता की लोक तुमचं नावही काढतील आणि त्यांना ते नाही आवडणार असं होणार नाही शक्यतो. डेफिनेटली. आणि ही डिझाईन्स न आवडण्यासारखी नाहीच आहे. येस नाही मला असं काय की फक्त डिझाईन्स फक्त बघितली की प्रत्येकाला वाटतं अरे हे खूप कॉस्टली असतील, अरे ह्याचं हे आपल्याला नाही हे होणार. तर असं अगदीच नाहीये. तुम्ही एकदा कलेक्शन बघा, त्याची क्वालिटी बघा आणि मग आता जसं तुम्हाला माझ्या मागे जे प्लांटर्स दिसत असतील हे व्हर्टिकल प्लांटर्स आहेत. तर हे आपण स्पेशली मेटल मध्ये डिझाईन करून घेतलेले. कारण काय होतं की सपोज आपण व्हर्टिकल केव्हा लावतो की जेव्हा आपल्याला ऊन जिथं जास्त येतंय अशा ठिकाणी आपले हे प्लांटर्स जातात. सो प्लास्टिक पेक्षा मेटलचा ऑप्शन केव्हाही जास्त बेटर राहतो. कारण एक तर ह्याला आपण कोट करून घेतलेला आहे सो रस्ट पकडण्याची प्रश्न येत नाही किंवा कलर फेड होणे, उन्हामुळे कलर गेला किंवा प्लास्टिक जसं ब्रेक होतो उन्हामुळे चुरा होऊन जातो तसं ह्याच्यामध्ये होत नाही. प्लस ह्याच्यावरती आपण काही असे फिशच्या आकाराचे वगैरे असे एम्बॉस करून घेतलेले आहेत. त्यामुळे हेही निघण्याची शक्यता नाही. याच्यामध्ये भरपूर कलर्स अवेलेबल आहेत किंवा हे असं तर तुम्हाला बटरफ्लाय दिसताना फक्त बटरफ्लाय दिसतंय. म्हणजे असं पटकन कळत नाहीये की ही कुंडी आहे. तर येस ही कुंडीच आहे हँगिंग मध्ये केलेली की जी तुम्हाला समोरून लुकला दिसताना तो जस्ट फक्त बटरफ्लाय दिसेल आणि ऍक्च्युअल तुम्ही म्हणायला गेला तर इट इज अ पॉट ज्याच्यामध्ये तुम्ही रिअल तुमचे जे काही प्लांट्स आहेत ते तुम्ही लावू शकता किंवा असे काही फ्लोरल प्लांट मध्ये असतील. ब्युटिफुल. हे अशा पद्धतीचे कलेक्शन्स. सो हे बेटर आहेत आणि ह्याची आता बघताना खूप वाटत असेल बट इट इज व्हेरी चीप आणि अगदी 300 पासूनची ह्याची रेंज सुरू होते. बटरफ्लाय वाले जे आहेत यांच्या कॉस्टिंग काय आहेत? हे 300 पासून स्टार्ट होतात. म्हणजे सामान्य माणसाला नक्कीच अफोर्ड होणार. येस येस इट इज व्हेरी इझिली अफोर्डेबल. आणि आपण आता असं वाटतंय की येस अरे मला 300 रुपये एका कुंडीसाठी घालावे लागणार आहेत का, बट नाही असा विचार नाहीये. तर तुम्ही 300 रुपये किती वर्षांसाठी इन्व्हेस्ट करताय हा त्याच्यासाठीचा हे आहे की एकतर जसं मी म्हणाले की तो मेटल आहे त्यामुळे उन्हाने त्याचा कलर फेड होण्याचा प्रश्न नाही. प्लस तुम्हाला काय की मातीमुळे किंवा पाणी तुमचं अति सपोज क्षार असेल तर त्याच्यामुळे समजा रस्ट पकडतोय असं जरी काही ऑप्शन असला पण तो 4-5 वर्षानंतरचा आहे
आणि त्या 4-5 वर्षांनंतर सुद्धा तुम्ही स्वतः हा रिपेंट करू शकता. हा त्यामुळे 300 रुपये आता दिसतात तुम्हाला, पण हे कितीतरी लॉंग लाईफ साठी तुम्ही ते 300 इन्व्हेस्ट करताय, असं त्याच्या पाठीमागचा हे आहे. प्रश्नच नाही. नो डाऊट की 50-100 रुपयामध्ये मला प्लास्टिकचा पॉट मिळेल, पण तो किती दिवस टिकतो? ट्रू. किती दिवस टिकतो हे एक, आणि दुसरी गोष्ट, तो प्लास्टिकचा पॉट माझी झाडं होल्ड करतो, पण तो प्लास्टिकचा पॉट माझी लिव्हिंग रूम किती डेकोरेट करतो? येस, ट्रू, बरोबर. हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. येस, आणि एक 6-7 महिन्याने त्याचा कलर फेड व्हायला लागला की त्याचा लुक नाही राहत. प्लास्टिकचा पॉटचा नवीन असला तरी सुद्धा तो रूम डेकोरेट करूच शकत नाही. बरोबर. येस. Whereas म्हणूनच these मी ones म्हणजे can. आपण इन्व्हेस्ट करतोय आता आपल्याला दिसतंय, पण आपण हे किती वर्षांसाठीची पुढची आपली इन्व्हेस्टमेंट आहे हाही मुद्दा राहतो. Absolutely. बिकॉज सेम एज फॉर सिरॅमिक की तुम्ही त्याच्यासाठी स्पेंड करताय, बट असं नाही की काही मला लगेच आपलं ते तुटलंय, आपल्या हातून हे झालंय, असं काहीच त्याच्यामध्ये प्रकार येत नाही. की आता हे असं काही सिरॅमिकचे जे पॉट्स आहेत ह्याच्यावरती आपण बीचा डिझायनिंग पेंट करून घेतलेला आहे. हा छोटा सिरॅमिकचा पॉट येतो. आपण हे किचन मध्ये, डायनिंगला, सेंटरला किंवा कॉर्नर पीस म्हणून वगैरे सुद्धा कुठेही आपल्याला हा लावायला ऑप्शन उत्तम आहे. ह्याला खाली ड्रेन होल आहे, सो आपण डायरेक्टली ह्याच्यामध्ये प्लांट लावू शकतो. आणि सिरॅमिक असल्यामुळे ह्याला काही खराब होण्याची किंवा कलर उडण्याची ही पण काही शक्यता नाही. सो किचन मध्ये म्हणा किंवा हर्ब्स प्लांटिंग साठी वगैरे सुद्धा आपल्याला हा ऑप्शन खूप चांगला राहू शकतो. आणि ह्याच्या खाली सिरेमिकची प्लेट म्हणजे सॉसर अशी येते का, ती आपण घरातली कुठली? नाही, अशी सिरॅमिक सॉसर येतात, पण जेव्हा आपण ह्यूज ह्याच्यामध्ये साईज मध्ये जेव्हा आपण कप डिझाईन घेतो प्लांटर, तर त्यावेळेला त्याच्या खाली सॉसर येते. अदरवाईज ह्या छोट्या ह्याच्यासाठी येत नाही. पण जसं मी म्हणाले की हर्ब्स प्लांटेशन किंवा सक्युलेंट्स असतील, एनी इंडोर्स असतील, तर ह्याला थोडंसं कसं असतं की शक्यतो आपल्याला स्प्रेनीच वॉटर घालावा लागतो. त्यामुळे इतर प्लांट सारखं असं पदापदा पाणी पडण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि आठवड्यातून कुठलाही आपण प्लांट घेतला तरी एक 1 डे त्याला वन्स इन अ वीक आपल्याला सूर्यप्रकाश हा द्यायलाच पाहिजे. सो ज्या दिवशी आपण पाणी घालणार आहे, मी ही उचलली, माझ्या बाल्कनीच्या तिथे नेऊन ठेवला हा पॉट, पाणी घातलं, त्या दिवशी दिवसभर ऊन दिला, संध्याकाळी त्याचं पाणी पडायचं थांबलेला असतं, तो ऍज इट इज उचलून परत मी आत आणून ठेवला तरी चालू शकतो. परफेक्ट. सो कोणाला काही वाटेल की माझं फर्निचर खराब होईल का किंवा काय, तर हाही ऑप्शन आपल्याकडे आहे की आपण अशा पद्धतीनं करू शकतो की त्याला ऊनही मिळालं आणि त्याच दिवशी आपण पाणी घालून ठेवलं असेल तर तुमचं फर्निचरही काही खराब होणार नाही. दॅट इज वंडरफुल. हे एक खूप महत्वाचा विषय आहे हा. अँड दॅट वॉज रिअली नाईस अँड इंटरेस्टिंग. आणि आता मला एक आणखीन सांग की ह्याच्यामध्ये म्हणजे दिवाळी करता वगैरे तुझे काही स्पेशल, मी असं काही तुझे प्लॅन्स आहेत का की एक गिफ्ट हॅम्पर्सच्या हिशोबामध्ये? ओके, तुझं थीमचं कलेक्शन, आय हॅव गॉट दिस पर्टिक्युलर थीम कलेक्शन, जे की लोक कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून देऊ शकतील. थीमचं कलेक्शन म्हणा किंवा पॉट्सचं कलेक्शन म्हणा, कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या हिशोबाने काही प्लॅन आहे का? हा, कॉर्पोरेट गिफ्टिंग जसं मी मगाशी म्हणाले की आपल्या डेफिनेटली प्लॅन्स आहेत की जसं एनिवेज पण आपण दिवाळीचा जर विचार केला तर 2 प्रकारचे गिफ्टिंग आपण म्हणू शकतो की आपण जनरली कोणाला भेटायला जातोय, आपले कोणी फ्रेंड्स रिलेटिव्ह आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा ऑप्शन बेटर राहू शकतो की हे जे आत्ताच जे मी कलेक्शन तुम्हाला दाखवतीये, हे सगळे रेझिन प्लांटर्स आहेत की जे छोटे इंडोर साठी वगैरे आपण वापरू किंवा सक्युलेंट साठी करू शकतो. आणि हे रेझिन, पॉलिरेझिन मटेरियल असल्यामुळे इझी टू क्लीन आहेत, वॉशेबल आहेत मेनली, की जसं आता ते डॉगचा पॉट तुम्हाला दिसेल किंवा हे किंग अँड क्वीन आहे, क्यूट फेरी आहे की सपोज आपण कोणाच्या घरी जातोय आणि तिथे जर एखादी छोटी मुलं असतील तर त्यांना गिफ्ट करण्यासाठीचा हा खूप बेस्ट ऑप्शन राहतो. किंवा असे काही अॅनिमल्स मधले जे इथे डिझाईन्स दिसत आहेत किंवा असा काही बनी मधला आपण एखादा छोटूला रॅबिट जर घेतला तर हा इंडोर प्लांट साठी असेल.
किंवा अगदी खास आपण स्पेशल किड्स साठीचं जे हे डिझनी कलेक्शन आहे, की हे सुद्धा ऑप्शन्स चांगले राहतात. हे जे आता सगळे आहेत हे मी तुम्हाला हाऊस होल्ड किंवा गिफ्टिंग ह्याच्यासाठी पॉइंट ऑफ व्ह्यू दाखवतीये. हे इथेच कलेक्शन आहे. हा सगळा आपण जंगल सफारी थोडक्यात म्हटलं तरी ह्याला चालेल. येस. ऑल अॅनिमल्स इथे आपल्याला दिसतील की झेब्रा आहे, जिराफ, फॉक्स, डिअर, वाव. इथे लायन आहे, बियर आहे, एलिफंट आहे. सो अशा पद्धतीचे आपल्याकडे भरपूर अॅनिमल्स मध्ये पण डिझाईन्स अवेलेबल आहेत. सो हे सगळ्या प्रकारच्या गिफ्टिंग साठी जनरल जे गिफ्टिंग्स आहेत याच्यासाठी आपले जाऊ शकतात. आणि जसं यांची की इथे रेंजेस काय आहेत? कुठले? हे सगळ्या अॅनिमल सफारींच्या रेंजेस काय आहेत? प्राइस रेंजेस ह्याची साधारण 200 ते 250 ची रेंज आहे. म्हणजे एनीबडी कॅन व्हेरी कम्फर्टेबली परचेस देम. येस येस. मी तेच म्हणलं की स्टार्टिंग रेंजेस माझी 200 ते 250 पासून स्टार्ट आहे. सो एनीवन कॅन परचेस. पॉलीरेझिन मटेरियल असल्यामुळे हे एकतर दिसायलाही क्यूट आहेत आणि अनब्रेकेबल येतात. सिरॅमिक इतके नाजूक नाहीये. हा. सो डेफिनेटली किड्स साठीचा ऑप्शन आपल्याकडे हा चांगला आहे, उत्तम. खूप गोड आहेत ते. येस. आता इथे हे जे दिसत आहे हे पाईन वूड मध्ये आपण बनवून घेतलेले आहेत. हा. हा एलईडी प्लांटर आहे. इथे तुम्हाला ग्लास सिलेंडर्स दिसतील. आपण एनी जे आपले नॅचरल फ्लॉवर्स असतात की त्याच्या स्टिक्स घातल्या किंवा हायड्रोपोनिक एनी प्लांट्स की मनी प्लांटची साधी स्टिक जरी आपण ह्या पाण्यात घातली, एनी मोबाईल तर ह्याला आपण वायर कनेक्ट करू शकतो आणि ह्याच्यामध्ये छोटा एलईडी लाईट लागतो की ज्याचं पाण्यामध्ये रिफ्लेक्शन येतं. लवली. हा. तो हे अशा टाईपचे जे पाईन वूड मधले कलेक्शन्स आहेत हे आपण कॉर्पोरेट पॉइंट ऑफ व्ह्यू नी नक्कीच ह्याचा विचार करू शकतो. हा खूप छान आहे. कॉर्पोरेट करता खूपच सुंदर आहे हा प्रकार. येस. कॉर्पोरेट साठीचा हा खूप सुंदर आहे. इव्हन आतापर्यंत माझ्याकडे की कोणाचे ऑफिस ओपनिंग आहेत किंवा काही डॉक्टर्स आहेत की त्यांना गिफ्टिंग साठी पाहिजे तर आपण पाईन वूडचे काही प्लांटर्स किंवा असे काही मेटलचे प्लांटर्स जे तुम्हाला इथं सेट दिसेल टीनचा वगैरे जो आहे, असे आपण मेटल प्लांटर्स आतापर्यंत भरपूर प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. किंवा हे असे काही प्लेन मध्ये सिरॅमिक मधले हे असे कप मध्ये असतील किंवा जस्ट जनरल रेक्टँग्युलर सिम्पल प्लेन शेप, बट ह्याच्यात तुम्ही बघितलं तर हे डिझाईन असे काही केलेले आहेत की ते दिसताना त्याच्यावरती ग्रीन प्लांट लावला की ते खूप क्यूट कॉम्बिनेशन दिसतं. छान दिसतंय कॉम्बिनेशन. येस. खूप ट्रेंडिंगली जाणारे हे माझ्याकडचे कलेक्शन्स आहेत की हा बॉटल प्लांटर म्हणूया की जो टेबल वरती, टीपॉय वरती, लिव्हिंग एरिया मध्ये कुठेही तुम्ही हा डेकोरेट करून ठेवू शकता. किंवा इव्हन तुमचं ऑफिस टेबल आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला हे ठेवायला अतिशय उत्तम ऑप्शन्स आहेत. हे असे काही मेटलचे स्टँड्स आहेत की जे आपण कोट केलेले ह्याला पॉट्स येतात. सो डिरेक्टली तुम्ही एकतर प्लांट लावू शकता. विथ स्टँड आहे त्यामुळे पाणी गळलं किंवा काय तर त्याचाही काही प्रश्न येत नाही. आणि हे तुम्ही इझिली तुमच्या टेरेस वरती किंवा कुठे हॉलमध्ये कुठेही हे डेकोरेशन साठी ठेवू शकता. राईट. येस. इथे काही सिरॅमिकचे पॉट्स आहेत की हे जे मी म्हणाले की हे सुद्धा कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी खूप जातात. छोटे आहेत, अफोर्डेबल आहेत सगळ्यांना आणि ह्याचं मल्टिपल जसं मगाशी आपण म्हणालो की यूज होऊ शकतो. तुम्ही ह्याच्यात आयदर आर्टिफिशियल प्लांट लावा, नॅचरल लावा किंवा ऍज अ पेन स्टँड किंवा जे काही तुमचं ऑफिस स्टफ आहे त्याच्या स्टोरेज साठी म्हणून सुद्धा त्याचा खूप छान वापर होऊ शकतो. करेक्ट. किंवा हे असे काही शूज मधले डिझाईन्स आहेत की जे हे सुद्धा सध्या खूप ट्रेंडी आणि युनिकली जात आहे. येस. हे बॉटल मधले छोटे आहेत. वाव. इवन जसं मी पाईन वूड मधलं म्हणाले हे अजून त्यातले दुसरे कलेक्शन्स हे सिम्पल मध्ये येतात. हे असे थोडासा कट तिरक्यामध्ये किंवा असे काही हँगिंग्स मध्ये आहेत. आणि इव्हन इथे सुद्धा जे हे पॉट्स दिसतात हे सुद्धा कॉर्पोरेट साठी माझ्या मते मी आता 50 पीस यातले दिलेले आहेत आतापर्यंत. हा विथ स्टँड येतो. दिसताना सिरॅमिक दिसतो बट इट इज अ मेटल पॉट. ओके.
म्हणजे तो मेटल आहे ऑलरेडी, सिरेमिक नाहीये. नाहीये त्याच्यावरून कोट आहे. सो तो लुक त्याचा येताना त्याला सिरेमिकचा सिरेमिक लुक आहे. हा, आणि याच्या रेंजेस काय आहेत? कारण हे पॉट्स अमेझॉनवर अशा टाईपचे, म्हणजे नॉट दिस, अमेझॉन फ्लिपकार्टवर दिसतात, पण त्याची ते वेगळी असतात, इतके सुंदर नसतात ते. दिस इज समथिंग व्हेरी युनिक. येस. तर हा सेम पॉट अमेझॉन वरती सेम डायमेन्शन्स आणि सेम साईज मध्ये साधारण आपल्याला 800 ते 850 ला अवेलेबल असतो. मीना पॉट्स किंवा मेटल पॉट्स तुम्ही अमेझॉन वर चेक करू शकता. पण आपल्याकडे ह्याची रेंज ओनली 450 आहे. ओके. येस. आणि जर ह्याच्यातले काही बल्क परचेस समजा केले गेले तर आपण डेफिनेटली तसे डिस्काउंट पण प्रोव्हाइड करतो क्लायंट. म्हणजे जेव्हा कॉर्पोरेट गिफ्टिंगच्या हिशोबामध्ये समजा मिठाईच्या बॉक्सच्या ऐवजी लोकांनी हे द्यायचं ठरवलं, तर दे कॅन परचेस दीज थिंग्स इन बल्क. येस, डेफिनेटली. आणि ज्या वेळेला बल्क परचेस आहे त्यावेळेला डेफिनेटली आपण ऑप्शन हे करू शकतो की येस. आणि तशा पद्धतीने त्या वेळेला डिस्काउंटही जेवढा बल्क परचेस आहे त्या पद्धतीने आपण डिस्काउंटही क्लायंटला हे करतो, देतो. Excellent. So I'm really happy to see your collection. Thank you. Talk to you. आणखी एक जसं मी म्हणाले की माझ्या ह्याचं जे वैशिष्ट्य आहे, अजून एक कलेक्शन दाखवते. दाखव. की माझ्याकडे एलईडी प्लांटर म्हणून पण आपण एक हे इंट्रो करतो आहोत. की इथे तुम्हाला हा प्लांटर जो दिसतोय, स्टोन इफेक्ट हा दिसताना मार्बल वाटेल, बट इट इज अ पॉलिफॉर्म मटेरियल जो लाईट वेट आणि हार्ड ह्याच्यामध्ये एफआरपी मटेरियल मध्ये येतो. आणि ह्याच्यामध्ये लाईट आहे. याच्यामध्ये लाईट आहे. येस. आता हा जो तुम्हाला लाईट दिसतोय, मी परत एकदा त्याचा स्विच बंद करते. ओ वाव. हा त्याचा आत लाईट आहे. आणि इवन इन दिस प्लांटर ऑल्सो यू कॅन हॅव अ नॅचरल प्लांट्स. दॅट्स अमेझिंग. त्याला इथे वॉटर आउटलेट साठी पाईप त्यांनी दिलेली आहे. ओके. इवन खालून आपण तो पॉट ओपन करू शकतो. इन केस असं काही वर्षानंतर जर आपल्याला वाटतंय की त्याचा लाईट खराब झालाय किंवा काय, सो इट इज अ रिप्लेसेबल. आपण तो एनी लोकल इलेक्ट्रिशियन कडून रिपेअर करून घेऊ शकतो. सुंदर. आणि ह्याची कॉस्ट काय असते अशा प्रकारच्या ह्याची? हा जो आहे ह्या साईज मधला हा म्हणजे ह्या शेप मध्ये हा छोटा साईज आहे. ह्याची साधारण आपल्याला 7,500 पर्यंत कॉस्टिंग जाते. ओके. आणि मग त्याच्यापेक्षा मोठा किंवा त्याच्यापेक्षा मोठा. पण हा कशावर ठेवलेला आहे का वॉल हँगिंग आहे? नाही, हा खाली ठेवायचा आहे. ओके. म्हणजे त्याला स्टँड आहे, ट्रायपॉड? नाही, त्याला स्टँड नाहीये. त्याला स्टँड येत नाही. कारण आपण जरी फर्निचरवर हा ठेवला तरी ह्याला ही पाईपलाईन वॉटर आउटलेट साठी ही छोटी पाईप आहे. ओके. सो तुम्ही झाडांना पाणी घातल्यानंतर जे काही एक्सेस वॉटर असणार आहे ते या पाईप थ्रू फक्त जाणार आहे. करेक्ट. इतर कुठेही तुमचा त्याच्याशी ह्याच्या बरोबर कनेक्शन येणार नाहीये. लाईटचाही कनेक्शन नाही आणि पाण्याचाही नाही. आणि क्वाईट स्पेस पण त्याच्यामध्ये तशी भरपूर आहे. सो आपण एनी इनडोअर आउटडोअर कुठलाही प्लांटच्या साठी आपण ह्याच्यासाठी विचार करू शकतो. खूप सुंदर आहे. इव्हन असे काही गार्डन डेकोर साठीचे सुद्धा असे पण काही इथे तुम्हाला फेस दिसेल, बुद्धाजींचा फेस आहे इथे. तो असे पण काही माझ्याकडे कलेक्शन्स आहेत की जे गार्डन डेकोरच्या अंडर आपण युज करू शकतो त्याचा. करेक्ट. मी माझ्या ह्याचं कलेक्शन दाखवते. मिनिएचर जे आपण म्हणालो, जसं मी मगाशी थीम जी दाखवली, बीच थीम जे इथे आपण डेकोरेट केलेलं आहे, त्याच्या पद्धतीसाठी जे असे काही कलरफुल पेबल्स असतील किंवा हे काही असे फेन्स आहेत, बलून्स आहेत. इथे हे तुम्हाला हाऊस दिसेल, डॉगी हाऊस आहे की ज्याच्यामध्ये मी एक सक्युलेंट लावलाय. सो त्याच्यात मी हा बलूनचा एक स्टिक उभी केली आहे, विच लुक व्हेरी प्रिटी. सो आपण एखाद्याचा हॅपी बर्थडे थीम किंवा असं जर काही आपल्या मुलांचा असेल तर तशा थीम वाईज पद्धतीने सुद्धा आपण
ते डेकोरेट करू शकतो. Correct. त्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. करेक्ट. असे काही मॉन्क असतील किंवा छोटे असे मशरूम हाऊस आहेत. ओ वाव, किती गोड. आणि ह्याच्यामध्ये मग भरपूर कलेक्शन्स आहेत. एन नंबर ऑफ हाऊस डिझाईन्स, एन नंबर ऑफ कपल डिझाईन्स, असे सगळे खूपच गोड कलेक्शन आहे. आणि आय थिंक की हे जर का तू कलेक्शन आपल्या सक्षमावर टाकून झालेलं नसेल आतापर्यंत, तर दिस मस्ट कम ऑन सक्षमा. मिनी इथे छोटे छोटे कपल्स आहेत. आईला किती गोड आहेत. आपण जसं बीच थीम मगाशी मी दाखवली, हा, तर असे हे छोटूसे क्यूट नाना नानी किंवा आपण दादा दादी म्हणू शकतो. राईट. तर असं पण की माय ग्रॅनीज हाऊस, माय ग्रँडमाज हाऊस अशा थीम न सुद्धा आपण काही डेकोरेट करू शकतो. असे नक्की. क्यूटसे छोटे छोटे स्वॅन आहेत. फेरीज आहेत अशा बसलेल्या विथ. सो स्वीट. येस. सो जस्ट आपण बीच थीम केली आणि एक छोटी ही फेरी ठेवली ऍज अ मेडिटेटिंग फेरी म्हणून, हा तरी हा, सुद्धा तो खूप छान हे जातो. खूप सुंदर होणार तो. करेक्ट. किंवा अशा टाईपचे काही असतील, होम स्वीट होम. आता हे दिसतानाच प्लांटर इतका क्यूट दिसतो की तुम्ही तुमच्या तिथे एंट्रन्सला घराच्या इथे ठेवला, येस. मग तुम्ही ह्याच्यामध्ये आयदर प्लांट लावा, नॅचरल प्लांट लावा किंवा ऍज अ सगळ्या प्रकारचे कीज ठेवायला जरी ह्याचा तुम्ही होल्डर यूज म्हणून केला सुद्धा चालेल तरी तो. सुद्धा येस, चालू शकतो. नक्कीच. येस. सो असे वेगवेगळे पॉट्स आणि वेगवेगळे कलेक्शन्स आहेत माझ्याकडे की जे तुम्हाला छान, खूप छान. अवेलेबल इझिली होत. येस. ते अवेलेबल होते. येस, अतिशय सुंदर कलेक्शन आहे आणि ऍक्च्युअली व्हेरी थॉटफुली मेड कलेक्शन. थँक्यू. खूपच सुंदर कलेक्शन. अँड आय एम व्हेरी शुअर की हे सगळं पाहिल्यानंतर लोक सक्षमावरचं तुझ्या शॉपला व्हिजिट तर करणारच, पण कोल्हापुराच्या आजूबाजूची असतील ती पर्सनली तुझ्या शॉपला व्हिजिट करणार. येस, हे येस, नक्की अगदी होणार आहे. अँड आय एम रिअली शुअर अबाउट इट. तेव्हा तुझ्याकरता खूप 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 शुभेच्छा. आणि नेचर गार्निशचं नाव कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात, भारतात आणि जगभर एक डिझायनर प्लांटर करता नक्कीच खूप मोठं व्हावं ही मनापासून प्रार्थना. अगदी थँक्यू सो मच ह्या तुमच्या इतक्या काइंड वर्ड साठी. आणि ऍट द एंड मी एवढंच म्हणेन की थँक्स फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी टू गिव्ह अन इंटरव्ह्यू ऍज अ एंटरप्रेनर, बिकॉज ही संधी मला सक्षमामुळेच मिळालेली आहे. आणि आय वुड लाईक टू टेक अ नेम ऑफ वन पर्सन विच इज व्हेरी काइंड हार्ट, Dr. Shakti Patkar madam. Yes. She is one of my friend and she only introduced me to Sakshama. Yes. आणि म्हणून मग मी ऍज अ वेंडर म्हणून जॉईन झाले आणि आज आता इथे ऍज अ एंटरप्रेनर म्हणून किंवा माझं जे काही कलेक्शन आहे नेचर गार्निशला जे काही मी प्रेझेंट करू शकते ते जस्ट बिकॉज ऑफ यू आणि शक्ती मॅडम. करेक्ट. तो आपण एक म्हणतो ना की डेस्टिनी आपल्याला नेत असते, बट समहाऊ कुठेतरी आपल्याला तो चॅनल एक प्रॉपर लागतो. करेक्ट. त्याशिवाय आपण नाही करू शकत. सो यू बोथ आर द मेंबर्स. आणि बट येस, एंड ऑफ द हे की मी माझ्या आईला किंवा माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलीला थँक्स म्हणेन की त्या तिघांच्या सपोर्टमुळे मी बाहेर पडू शकते, बाहेर काम करू शकते. माझी मुलगी अजून तशी छोटी आहे, आता फर्स्टला आहे, पण आईकडे ती राहती तेव्हा मी बिनधास्तपणे तिला सोपवून बाहेर पडू शकते. आणि जसं अगदी स्टार्टिंगला मी म्हणाले की आईचं सतत मोठो हाच होता की तू तुझ्या पायावर उभी राहा, तू काहीतरी केलं पाहिजेस. तो तिचा सपोर्ट आणि मिस्टरांचाही सपोर्ट की वर्क ऍज अ फ्रीलान्स. सो ह्या दोघांच्या कॉम्बिनेशननी आज मी नेचर गार्निश हे उभं करू शकलेली आहे. आणि नक्कीच नेचर गार्निशची कंपनी लवकरात लवकर एस्टॅब्लिश होवो हे माझं ड्रीम आहे. आणि त्याच्याकरता सक्षमाकडून जेवढी मदत शक्य होईल
तेवढी तुझ्याकरता नक्की अवेलेबल असेल. येस Because we are committed to take every startup and new entrepreneur to their dream height. हे आमची commitment आहे. तुमच्या स्वप्नांच्या उंचीवर तुम्हाला घेऊन जायचं. आपल्यासारख्या छोट्या एंटरप्रिनर्स जे कोणी आहेत किंवा ज्यांचे स्टार्टअप आहेत हा. त्यांच्यासाठी सक्षमा वुड बी द बेस्ट हँड की त्यांचा हात पकडून नक्कीच आम्ही आमचा बिझनेस ग्रो अप डेफिनेटली करू शकू अशी आशा वाटतेय मला. होणार. ओके, सो Yes. आपण आता थांबूया इथे.